नमस्कार, शामियाना किचन्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण नाश्ता सिरीजच्या तिसऱ्या भागात चमचमीत आणि गुबगुबीत असे आलू पराठे कसे बनवायचे हे बघतोय. एकदम सोपी रेसिपी आहे. चला तर मग स्टेप बाय स्टेप रेसिपीला सुरुवात करूयात. बटाट्याची स्टफिंग तयार करण्यासाठी सुरुवातीला एक वाटण तयार करायचे. यासाठी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या. तिखटाच्या आवडीप्रमाणे मिरच्या घ्या. यानंतर पुढे आपण अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा कसुरी मेथी घेतली आहे. त्यातील काही साहित्य थोडे परतून घ्यायचेत आणि काही असेच वाटायचेत. यानंतर इथे आपण मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय स्टफिंगमध्ये घालण्यासाठी आणि भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. एका खलबत्त्यामध्ये लसूण, मिरची आणि आलं चांगलं ठेचून घ्यायचंय. त्याच बाजूला मध्यम आचेवरती कढईमध्ये ओवा, जिरं आणि बडीशेप चांगली परतून घ्यायची. हलका वास सुटला की काढून घ्या बाजूला. गॅसची फ्लेम बंद करायची आणि कसुरी मेथी घालून चांगली परतून घ्यायची आहे. कसुरी मेथी अशी भाजून घेतली की चवीला चांगली लागते. आलं, लसूण, मिरचीच्या पेस्टमध्येच थंड करून घेतलेले ओवा, जिरं आणि बडीशेप घालून चांगलं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. इथे वाटण तयार झाले. आलू पराठ्याची स्टफिंग बनवण्यासाठी कुकरच्या 2 शिट्ट्या करून बटाटे उकडून घेतलेत. बटाटे लगेच काढायचे नाहीत. कुकर थंड झाला की बटाटे काढायचे, जेणेकरून वाफेने देखील बटाटे चांगले शिजतात. 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. इथे आपण रात्रीच बटाटे उकडून घेतलेले होते, जेणेकरून चांगले असे पराठे तयार होतात. बटाट्याचे साल काढून बटाटे मॅशरच्या मदतीने मॅश करून घ्या किंवा खिसून घेतले तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे. हळद पावडर, लाल मिरची पावडर, धणे पावडर, तयार करून घेतलेलं वाटण, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय तो देखील घालायचा. कांदा बारीक चिरायचा जेणेकरून पराठा फाटत नाही. चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचे. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर घालू शकता. गरम मसाला एकदम किंचित घालायचा आहे. बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि इथे कसुरी मेथी क्रश करून घालायची. संपूर्ण मसाले घालून एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय आणि अशा प्रकारे बटाटे चुरून घ्यायचे, जेणेकरून स्टफिंग मध्ये गुठळ्या येत नाहीत आणि प्रॉपर असे पराठे तयार होतात. इथे स्टफिंग तयार झालेली आहे. चला तर मग पुढे पीठ मळण्याच्या प्रक्रियेकडे वळूयात. आलू पराठा बनवण्यासाठी पीठ मळतो. यासाठी इथे आपण गव्हाचं पीठ घेतलंय. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. सुरुवातीला असा खोलगट भाग करायचा, यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि एकजीव मिक्स करून थोडं थोडं करून पाणी घालायचंय आणि पीठ मळून घ्यायचंय. पीठ जितकं जोर लावून मळाल तेवढेच पराठे गुबगुबीत तयार होतील. थोडं थोडं पाणी घालायचं, जेणेकरून पिठामध्ये देखील प्रॉपर ते मुरतं. पीठ जितकं जोर लावून मळू तेवढेच पराठे चांगले तयार होतील. ही प्रोसेस तुम्ही किचन कट्ट्यावरती देखील करू शकता, जेणेकरून चांगलं पीठ मळता येतं. पाहू शकता इथे आपण प्रॉपर पीठ मळून घेतलेलं आहे. पराठे बनवताना पीठ जास्त घट्ट मळायचं नाही. घट्ट पीठ मळल्यामुळे सारण भरल्यानंतर पराठे फुटू शकतात आणि लाटताना जोर देखील बसतो. त्यामुळे नॉर्मल असं पीठ मळायचंय आणि प्रॉपर असे पराठे तयार करायचे. पराठे बनवताना सुरुवातीला बटाट्याच्या स्टफिंगचे संपूर्ण गोळे तयार करून घ्यायचे. यानंतर अशा प्रकारे गव्हाचा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि एक गोलाकार वाटी तयार करून घ्यायची आहे. फक्त खालचा भाग थोडा जाडसर असायला हवा, जेणेकरून पराठाचे सारण बाहेर निघत नाही. गव्हाच्या पिठाची वाटी तयार झालेली आहे. यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेला सारणाचा गोळा घालायचा आहे. प्रॉपर असं कोणे पॅक करून घ्यायचे, जेणेकरून सारण बाहेर निघत नाही आणि थोडं थापून घ्यायचंय, म्हणजे प्रॉपर पराठे लाटता येतात. नाहीतर सुरुवातीलाच दाब देत गेलो की पराठ्याचं सारण बाहेर निघतं आणि बरोबर पराठे तयार होत नाहीत. अलगद हाताने लाटून घ्यायचे. लागेल तसं पीठ घ्या आणि लाटून घ्या. पाहू शकता इथे प्रॉपर पराठा तयार झालेला आहे. अलगद हाताने थोडा पातळ करायचा आहे तर पातळ करून घ्या. पराठा लाटण्यापूर्वीच मध्यम आचेवरती तवा गरम करण्यासाठी ठेवायचा. वरनं थोडं तेल किंवा तूप लावायचे. नंतर अलगद हाताने तव्यावरती पराठा सोडायचा आहे. अलटून पलटून चांगला भाजून घ्यायचा आहे. वरनं तूप किंवा तेल सोडायचे. पाहू शकता कसा गुबगुबीत असा पराठा तयार झालेला आहे. एकदम खमंग लागतो. पराठा दोन्ही बाजूने चपाती जशी भाजतो त्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. इथे पराठा तयार झालेला आहे. चला तर मग डिश सर्व करूयात. दही सोबत, ग्रीन चटणी, टोमॅटो केचप या सर्वांसोबत तुम्ही गरमागरम असा पराठा सर्व करू शकता. चहा बरोबर तर आणखीन उत्तम. थंडी देखील चालू आहे, तर गरमागरम असा हा आलू पराठा नक्की बनवा. पाहू शकता एकदम भरपूर सारण भरलेला गुबगुबीत खमंग असा आलू पराठा
बघूनच तोंडाला पाणी सुटते। ग्रीन चटणीच्या रेसिपीचं साहित्य इन डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, चेकआउट करा। आपण नाश्ता सिरीज चालू केलेली आहे, त्याला भरपूर प्रतिसाद द्या। आधी देखील 2 नाश्त्याच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, चेकआउट करा। रेसिपीज नक्की ट्राय करा। ही आलू पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास शामियाना किचन्सला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया तशाच नवनवीन रेसिपींसोबत, तोपर्यंत धन्यवाद।